बजेट सुरू असताना आयुक्तांनी पत्रकारांना बाहेर काढलं. काय सांगितलं? वास्तविक बघा, जे बजेट सुरू असताना आयुक्तांनी पत्रकारांना बाहेर काढलं, हा सर्व पत्रकारांनी तिथं जमलेल्या लोकांचा गैरसमज आहे. कारण की तो हॉल केवढा आहे, किती लोक बसू शकतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या इथं काय झालं, पोर्टल पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार, परत जे न्यूजपेपरचे पत्रकार, असे जवळजवळ 450-500 आहेत जे ऑफिशियली ऑथेंटिक असतील. त्यावेळेला मग सुलभादेवी बळ्यांनी पण सांगितलं की आपल्या महापालिकेत, जसं पुण्या महापालिकेमध्ये पत्रकारांना कार्ड आहेत, जे मोठे पत्रकार पेपर आहेत किंवा बाकीचे इलेक्ट्रॉनिक मीडिया, आज तक असेल, तुमचं जी मराठी असेल, TV9 असेल, जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांच्यासाठी पण म्हणा आणि पेपरसाठी पण, तर असे कार्ड बनवून द्या, ही सूचना सुलभाताईंनी केली आणि ती आयुक्तांनी आणि बाकीच्या लोकांनी मान्य केली. ते इथून पुढच्या काळामध्ये ते करणार आहे. आणि हा, कारण मी त्यावेळेला पण तिथं होतो, एवढ्या छोट्या हॉलमध्ये कमीत कमी 500 लोक असतील तिथं, म्हणजे कोणाला काय बोलायला पण चान्स नव्हता. काही कार्यकर्ते पण आलेले होते अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी, बाकीचे पत्रकारही आले होते आणि अधिकारी वर्ग आणि जे सन्मानित नगरसेवक होते तेही होते. त्यामुळे आयुक्त म्हणले की बाबा, जे कार्यकर्ते आणि पत्रकार आहेत त्यांनी बाहेर निघा, म्हणजे बाहेर जा. त्यांनी सगळं स्पष्ट सांगितलं की पत्रकारांनी मागे बसा. हो, पत्र बोलले ना. हा, पत्रकार कार्यकर्ते भरपूर होते, कार्यकर्त्यांनी सांगता पत्रकारांना याविषयी आम्ही विचारलं. नाही 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 नाही, तिथं आता आयुक्तांना हे माहित नव्हतं की पत्रकार कोण आहे आणि कार्यकर्ते कोण आहेत. ते सगळे असे गृहीत धरले की ते सगळेच पत्रकार आहेत. आयुक्तांचा गैरसमज होऊ शकतो. आयुक्त नवीन नाही, जुने आहेत, त्यांना पत्रकार माहिती चालले. अहो, पण आयुक्त जुने आहेत, पण आयुक्त आता 4 वर्ष या शहरात नाही, 4 वर्षानंतर आज परत आलेत. अर्थसंकल्पामध्ये गेल्या वेळेस ज्यावेळेस शेखर सिंह यांनी अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळेस हा अपमान झालेला नव्हता, परंतु यावेळेस हा अपमान झालेला आहे. याबद्दल तुम्हाला आम्ही प्रश्न केलाय. ताई, शेखर सिंग असताना अपमान झाला नाही आणि यावेळेला अपमान झाला, हा विषय आहे ना, तो तुम्ही लावून धरलाय. पण कसं आहे, मी सांगतो तुम्हाला की आयुक्तांना माहित नाही की कार्यकर्ता आणि पत्रकार वेगवेगळे डिव्हायडेशन आहे त्याच्यामध्ये. ते पत्रकार म्हणूनच संबोधले एकदम आणि म्हटले की मागे जाऊन बसा नेहमीप्रमाणे. म्हणजे त्यांना वाटलं, आणि त्यांनी पत्रकारांना बाहेर नाही काढलं, म्हणजे पत्रकारांना मागे जाऊन बसा एवढंच बोलले ना ते. नाही, त्यांनी बोलले की जे पत्रकार आहेत ते उठा, जेव्हा चेअरवरती बसलेले होते त्यामुळं पत्रकारांवरती. आयुक्त साहेब असे म्हटले की आता आम्ही बजेट सादर करतो, आता तुम्ही पत्रकार बाहेर जावा आणि आमचं बजेट सादर झाल्यानंतर आम्ही पुन्हा नंतर प्रेस घेतो, हे त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे एकंदरीत काय आयुक्तांना काय पत्रकारांची भीती होती का? अर्थसंकल्प त्यांच्या नाही काही नाही, भीती होती असं काही कारण नाही. दूध का दूध, पाणी का पाणी, संकल्प आज आपण मांडलेला आहे. तो 4 तारखेला म्हणजे आज खूप ठेवला आहे, त्याच्यावरती आता अभ्यास होईल. पूर्ण परिस्थिती काय आहे काय नाही त्याची उहापोह पूर्ण झाल्यानंतर आज आपण महापालिका किती देय, किती इन्कम येणार आहे, किती खर्च होणार आहे, ह्याची सगळी आज आयुक्तांनी त्याचं सादरीकरण केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे नंतर मग आयुक्तांनी प्रेस पण नंतर घेतली आहे, बाकीच्या गोष्टी सांगितलंय तिथं. तर आता येणाऱ्या काळात होईलच. एकंदरीत प्रभाग क्रमांक 21 हा पाहता अनेक ठिकाणी जे आहे ते प्रभागामध्ये काम झाल्याचं चित्र दिसतंय. मात्र आता तुम्ही स्थायी समितीचे सदस्य आहात, तर काय काय कामे होणं अपेक्षित आहे, काय वाटतं या अर्थसंकल्पात? ह्या अर्थसंकल्पामध्ये सर्वात महत्वाचं पर्यावरण, स्वच्छता आणि पाणी, जे शहराला अत्यावश्यक गरजेची गोष्ट आहे, जे 4-5 वर्षात होणं गरजेचं होतं. आम्ही 2017 ते 22 पर्यंत पूर्ण पाठपुरावा करून बाकीच्या गोष्टी करायचा प्रयत्न केला. त्यावेळेचे सत्ताधारी इथले असतील लोकल आणि अधिकारी वर्ग असतील, आणि नंतर 4 वर्ष प्रशासन काळात पाण्यासाठी म्हणावं असं एकही काम ठोस पाऊल उचललं गेलेलं नाहीये. भामा आसखेडचं 167 MLD असेल, आद्राचं 100 MLD असेल, पवनाचं जे प्रोजेक्ट करायचं होतं, जो 250 कोटीचा प्रोजेक्ट 1250 कोटीवरती गेलेला आहे. दरवर्षी 300-400 कोटी रुपये जरी खर्च केले असते तर हा पवनाचा प्रोजेक्ट मार्गाला लागला असता. वास्तविक आता 3 वर्षापूर्वी जी कोर्टाने स्थगिती दिली होती बंद पाईपलाईनला, ती उठलेली आहे. यांनी कारवाई करणं गरजेचं होतं. मावळवासियांसंग प्रेमाने संबंध संभाषण करून त्यांच्या मागण्या काय, आपलं म्हणणं काय. आज आपण जे पाणी रावेत डॅम मधून उचलतो ते महिला मिश्रित पाणी, गटारगंगा पाणी, आपण ते पाणी सेक्टर 23 ला नेतो, फिल्टर करतो, त्याच्यातनं मग वेस्टेज पाणी किती होतंय, शहराला पाणी मिळतंय किती, हे सगळे विषय आहेत.
आणि हे विषय सगळे जर क्लिअर करायचे असते आणि प्रशासन काळामध्ये असेल किंवा बाकीच्या अगोदरच्या काळात असेल, नको ते उद्योग बरेचसे करून ठेवलेले आहेत तिथं, नको ते खर्च वाढवून ठेवलेले आहेत. आज जे 3,500 कोटी देय आहे हे 2 वर्षात द्यायचं आहे, हे त्याचेच फळ आहेत सगळे. प्रशासन काळात श्वेतपत्रिका काढण्यात 100% काढावंच लागणार आहे. एकंदरीत प्रभाग क्रमांक 21 आणि मध्ये त्या आता मगाशी महापौर पण म्हणले श्वेतपत्रिका आपण काढणार आहोत. म्हणजे ज्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये ज्या वेळेस अजितदादाची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी तुमचं नाव घेऊन सांगितलं होतं की आमचा संदीप जटते, आमच्या संदीपनी वेळोवेळी भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन आम्हाला हे केले. आज अजितदादा त्याचा चौकशी करणार होते, मात्र ती चौकशी आता होणार आहे की नाही, तुम्ही त्याचा 100% पाठपुरावा करणार, चौकशी करणार. आणि अजितदादांचं जे वैयक्तिक जसं शहरावरती प्रेम होतं, अजितदादाच्या धोरणावरतीच आम्ही सर्वजण मार्गक्रम करणार आणि त्यांच्या स्वप्नातलं पिंपरी चिंचवड शहर 100% येणाऱ्या काळामध्ये घडवणार. त्याच सभेमध्ये अजितदादांनी म्हटलं होतं की आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याशी मी चर्चा करून महागुरवायचे यांना विश्वासात घेऊन पिंपरी चिंचवडला कसं पाणी आणता येईल याचाही पाठपुरावा तुम्ही करणार आहात का? अहो, आता आपण पवना डॅम मधनं 530 MLD पाणी उचलतो, म्हणजे कुठनं रावेत मधनं. जर बंद पाईपलाईनने आपण पाणी घेतलं तर 720 MLD पाणी येईल, म्हणजे साधारणपणे 20 कोटी लिटर पाणी शहराला वाढेल. पाण्याचा प्रश्न येणाऱ्या 25 वर्षाचा मिटून जाईल. पण इथल्या राज्यकर्त्याने प्रशासनाने ते करायला पाहिलं होतं, ते केलं नाही. हीच तर मोठी शोकांतिका आहे.